मैत्रेय कंपनीची मालमत्ता विक्रीचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश। मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीचा 1998 पासून सुरू झालेला प्रवास आज आर्थिक गुन्हेगारीत एक भयंकर अध्याय ठरलाय। लोकांच्या कष्टाचे पैसे आणि त्यांच्या स्वप्नांवर डल्ला मारून उभारलेल्या या साम्राज्याचा पर्दाफाश झालाय। मैत्रेय कंपनीने लोकांना बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचा आमिष दाखवत ठेवी स्वीकारत होते। त्यांच्या जाळ्यात सुमारे 38 ते 39 लाख ठेवीदार अडकलेत। महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा या राज्यांमध्ये शेकडो शाखा उघडून कंपनीने सगळ्यांचे विश्वासघाताने शोषण केले। मैत्रेय कंपनीने लोकांच्या ठेवीतून प्लॉट विक्री, बांधकाम, शेअर मार्केट आणि हॉटेल उद्योग अशा क्षेत्रात गुंतवणूक करून कंपनीने स्वतःसाठी अमाप संपत्ती जमवली होती। मात्र कंपनीच्या अप्रामाणिक कारभारामुळे सेबीच्या चौकशीत भले मोठे गैरप्रकार उघडकीस आले। कंपनीने नियमांचा भंग करत ठेवी स्वीकारल्या, सेबीच्या आदेशाला धुडकावलं, शाखांची नावं बदलून फसवणूक सुरू ठेवली आणि मग 2015 मध्ये सेबीने कार्यवाही करत कंपनीच्या मालमत्तेवर आणि बँक खात्यावर जप्तीचा आदेश दिला। मैत्रेय कंपनीच्या चेअरमन व संचालक मंडळावर गुन्हे दाखल झाले। यामुळे सुमारे 2000 कोटीपेक्षा अधिक रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले। कंपनीची मालमत्ता ही महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा व इतर राज्यात असून त्या मात्र आता आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केलेल्या आहेत। त्या मालमत्ता विकून ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळणार आहेत। यासाठी मालमत्ता विक्री करण्याचे आदेश मुंबई सत्र न्यायालयाने दिलेले आहेत। प्रशासनाने पहिल्या टप्प्यात 360 ते 364 मालमत्ता विक्रीसाठी हैदराबाद मधील एका खासगी कंपनीला टेंडर दिलंय। यामुळेच ठेवीदारांच्या परताव्याच्या आशा पल्लवित झाल्यात। लोकांना त्यांचे परतावे लवकर मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून ही प्रयत्न होत आहेत। या कामी राज्य शासनाने एक समिती गठीत केली आहे। त्या समितीचे मुंबई येथील उपजिल्हाधिकारी हे मुख्य प्रशासक म्हणून काम बघणार आहेत। तर ते न्यायालयाचे आदेश घेऊन मैत्रेयच्या मालमत्ता जप्ती व विक्री करून ठेवीदार यांच्या ठेवी परत करण्याचं काम त्यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे। मैत्रेय ठेवीदार यांचे परतावे लवकर मिळावेत अशी सर्व स्तरातून मागणी होतीये। प्रखर न्यूज 24 साठी भैयासाहेब माळी, सटाणा।